पुण्यात जीबी सिंड्रोममुळे 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असून राज्यातील मृतांचा आकडा 6 वर पोहोचला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील 3 नवीन रुग्णांसह एकूण संख्या 173 झाली आहे. सध्या 55 रुग्ण आयसीयू मध्ये तर 21 व्हेंटिलेटरवर आहेत. नांदेड जवळील गृहनिर्माण संस्थेतील पाण्यात कॉम्प्लिलोबॅक्टर जेझुनी बॅक्टेरिया सापडला असून तो सिंड्रोमला कारणीभूत असल्याचा संशय आहे. 72 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सीना नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेल्या व पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून 2 परप्रांतीय तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवार दिनांक 5 रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास बोपले तालुका मोहोळ येथे उघडकीस आली. त्यानंतर पाण्यात पोहणाऱ्यांनी सत्यमचा शोध घेऊन पाण्यात पडलेल्या ठिकाणापासून जवळपास 1 किलोमीटर अंतरावर शंकर याचा मृतदेह मिळून आला. त्यानंतर दोघांनाही मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मयत घोषित केले. या घटनेची मोहोळ पोलिसात नोंद झाली आहे. अजित पवारांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. पुण्यातील एका कार्यक्रमाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली होती. यावेळी दोघांनी हातात AK-47 रायफल घेऊन अनेकांवर निशाणा साधला आहे. अशातच अजित पवार यांनी महायुतीच्या चांगल्या बातम्या द्या नाहीतर एकेकाला आम्ही दोघे उडवून टाकू असा इशारा दिला. यानंतर त्यांनी पत्रकार आणि माध्यमांच्या कॅमेऱ्यांवर बंदूक रोखत मिश्किलपणे महायुतीच्या चांगल्या बातम्या द्या नाहीतर उडवून टाकू असे विधान केले. अजित पवारांच्या या वक्तव्याने तिथे देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वांनाच हसू अनावर झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले. सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक या पदावर कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याला 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. ही कारवाई गुरुवारी भर कार्यालयातच करण्यात आली. त्यावेळी शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली. घनश्याम अंकुश मस्के वय 43 राहणार मरगू अपार्टमेंट यशवंत मिल चाळजवळ अक्कलकोट रोड याची अंगझडती घेतल्यानंतर 22,000 रुपये आणि इतर भौतिक वस्तू सापडल्या. राज्यातील सर्व शिवपाणंद आणि शेतरस्त्यांची हद्द निश्चित करून त्यांची कामे दर्जेदाररित्या पूर्ण करावी अशी सूचना देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर महसूल प्रशासनामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे स्पष्ट आदेश दिले आहेत. शहरातील मड्डी वस्तीजवळ मोटरसायकलवरून घराकडे जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील 12 ग्रॅमचे गंठण दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने धूम स्टाईलने जबरदस्तीने चोरून नेले. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. रक्षा गोपाळ भूमकर वय 29 राहणार SBI कॉलनी भवानीपेठ सोलापूर यांच्या फिर्यादीवरून जोडभावीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्याने रक्षा भूमकर यांच्या गळ्यातील 48,000 रुपये किमतीचे 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण हिसका मारून जबरदस्तीने चोरून नेले. ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे शुक्रवारी दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याची माहिती पालकमंत्री यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली. यावेळी चिकमहूद तालुका सांगोला महूद देगाव कालवा भेट चाचणी सिंचन कार्यक्रम आदी ठिकाणी पालकमंत्री यांचे कार्यक्रम नियोजित आहेत. तसेच या अनुषंगाने संपूर्ण दौरा नियोजन नंतर कळविण्यात येणार आहे अशी माहिती पालकमंत्री सोलापूर यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. क्रिकेट जगतात शोककळा पसरली आहे. समीक्षक द्वारकानाथ संजगिरी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. द्वारकानाथ संजगिरी यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत असूनही प्रशासनाने अत्यंत आवश्यक कामात या महामार्गाचा समावेश केला आहे. महाराष्ट्र रस्ते विकास प्राधिकरणाने सादर केलेल्या 48 पानी अहवालातून प्रथमच या महामार्गाची सर्वाधिक तपशीलवार माहिती समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यासाठी 3 प्रारूप आराखडे तयार करण्यात आले आहेत. त्यात कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील 136 गावांना फटका बसणार आहे. शेतकऱ्यांना ऊसाच्या पैशासाठी वेठीला धरणाऱ्या साखर कारखान्यांनी दुसरीकडे शासकीय देणीही दिली नाहीत. त्यामुळे साखर आयुक्तांनी अशा कारखान्यांना गाळप परवाना नाकारला असतानाही कारखान्यांनी हंगाम सुरू केला. साखर आयुक्तांनी दंड आकारलेल्या साखर कारखान्यांमध्ये मंगळवेढ्याच्या श्री संत दामाजी साखर कारखान्याला 10,22,50,000 रुपये,
धोत्री येथील गोकुळ शुगरला 5,70,97,500 रुपये, टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारीला 3,13,97,500 रुपये व मातोश्री लक्ष्मी शुगरला 1,24,80,000 रुपये दंड आकारला आहे. या रकमेत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे.